हॅलो फ्रेंड्स, मी कल्याणी. माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजला हुक लावण्याची पद्धत सांगणार आहे. तर हे आय आणि हे हुक असतात ना, ते किती अंतरावर लावायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे आय तुम्हाला अंतर मोजून घ्यायचे, 1.5 ते 2 इंचवर आय करायचे आणि ही जी हुक पट्टी ह्या पद्धतीने ठेवायची. मशीनचे आय आहेत आणि अशी या पद्धतीने आपण समोरासमोर निशाणी करून घ्यायची आहे. तर आय जे आहे मशीनवर करतो आणि ते आपल्याला 1.5 किंवा 2 इंचापर्यंत करायचे आहेत. आणि याच्यामुळे तुमचे जे आय हुक आहे ते छान बसतात. हुक जे आहेत ते छान बसतात आणि त्याच्यामुळे तुमचं ब्लाऊज पण छान फिनिशिंगमध्ये बसत असतं. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्याच्यामुळे तुमचं ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही. तर हा दोरा घेतला आहे, हा मी डबल पदरी दोरा घेतला आहे आणि मी तो इथे दोऱ्यात ओळून घेतलेला आहे. आणि मग आपला ह्या जो सुईमधला दोरा आहे तो 4 पदरी झालेला आहे. या पद्धतीने तुम्हाला दोरा ओळून घ्यायचा आहे, व्यवस्थित गाठ मारून घेतलेली आहे. आणि बघा, हा 4 पदरी दोरा मी इथे घेतलेला आहे. आता हुक घेतलेला आहे. हुक मी इथे ज्यावेळेस आपण हुक लावतो त्यावेळेस इथे आपल्याला इकडून असं व्यवस्थित फिट असं हुक बसवायचं आहे. तर हे आपल्याला 3 म्हणजे वरचा हुक आहे ना त्याला 3 टाके टाकायचे आहेत मधून. या पद्धतीने 3 टाके टाकायचे आहेत. आणि हे 4 पदरी दोरा असतो ना, हा याच्याने खूप सुटसुटीत असे व्यवस्थित पॅकिंग असं आपलं हुक बसतो. तर बघा, त्याच्यानंतर ते गोल असं आहे, तिथून आपल्याला अशी सुई टाकून या पद्धतीने टाका टाकून घ्यायचा आहे हुकला. दुसरा पण टाका त्याच पद्धतीने 2 टाके टाकायचे. त्याच्यानंतर इथून आपल्याला कॅमेरा फिरला तर इथून आपल्याला याच पद्धतीने दुसरा जे गोल असतं त्याच्यात पण आपल्याला 2 टाके टाकून घ्यायचे आहेत हुकचे, जेणेकरून आपल्याला हुक असा फिट बसवायचा आहे की ब्लाऊज अगदी व्यवस्थित येईल. त्याच्यानंतर जे आपले टोक असते तिथे आपल्याला या पद्धतीने 3 टाके टाकून घ्यायचे आहेत. तर 4 पदरी दोरा घ्यायचा आहे, गाठ पण व्यवस्थित अशी इथं मारली जाते. याच पद्धतीने तो आपण दुसरा हुक पण घेणार आहोत. दोरा इथे तोडायचा नाही आहे, दोरा तसंच राहू द्यायचा आहे. तर या पद्धतीने इथे आपण हे दुसरं पण हुक बसवत आहोत. तर मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून जा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईकही करा. मी माझ्या चॅनलवर अशा छोट्या नवनवीन गोष्टी जे तुम्हाला अडचणी येत असतात त्याबद्दल मी इथे व्हिडिओ टाकत असते. तसेच मी लाईव्ह ज्यावेळेस कपडे शिवते, ब्लाऊज शिवते, ब्लाऊज कटिंग करते, ते पण इथे कटिंगचे लाईव्ह असतात. त्यामुळे मला माझं चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला माझ्या व्हिडिओचे, माझ्या लाईव्हचे नोटिफिकेशन येईल आणि त्यामुळे तुम्हाला ब्लाऊजसाठी जे येणाऱ्या अडचणी शिवणकामासाठी ते तुमच्या इथं दूर होणार आहे. इथं दुसरा हुक पण माझा इथे लावून तयार झालेला आहे. आता लावत आहे तिसरं हुकला. तर तिसरं हुक लावताना पण आपण दोरा तोडायचा नाहीच आहे. जोपर्यंत दोरा पुरणार आहे तोपर्यंत आपण दोरा तोडायचा नाही आहे. आणि दोरा थोडंसं सैलच राहू द्यायचा आहे, जास्त होडायचा नाही आहे आपण दुसऱ्या हुकमध्ये लावतो त्यावेळेस. तर इथं मी 2 टाके टाकले. त्याच्यानंतर होलमध्ये ते गोल आहेत त्याच्यात आपण 2 टाके टाकायचे आहेत. आणि पुढचा तोंड आहे तिथे आपल्याला पण या पद्धतीने 2 किंवा 3 टाके टाकायचे आहेत आणि ह्या पद्धतीने गाठ मारून घ्यायची. तर अशा पद्धतीने जर तुम्ही हुक लावले तर तुमचे हुक छान पद्धतीने सरळ बसतील आणि तुमचं ब्लाऊज पण असं चुनी वगैरे बसणार नाही. जास्त अंतर हुकांना घेतलं किंवा बटनला घेतलं तर तुमचे बटन व्यवस्थित बसत नाही. जे पुढच्या साईडला असं ओढलेलं जे वेगळंच दिसतं. तर याच्यासाठी प्लेन दिसण्यासाठी तुम्हाला 2 ते 1.5 इंचापर्यंतच हुक लावायचे आहेत. तर ह्या पद्धतीने काही जण म्हणतात की पुढच्या साईडला 5च हुक यायला पाहिजे. तसं नसतं. जर पट्टी जर मोठी असेल, गळा छोटा असेल तर पट्टी मोठी येते, त्याच्यामुळे 1.5. आता मी हे जे हुक लावले ना 1.5 इंचावर घेतलेले आहेत. त्याच्यामुळे माझं ब्लाऊज खूप छान असं बसलेलं आहे. अगदी प्लेन ब्लाऊज बसलेला आहे. अगदी असं जसं हुक बसले ते अगदी असं चिटकवलेल्यासारखंच आहे. म्हणजे वाटतच नाही कोणाला इथे हे हुक लावले, जसं चैनच लावले. तर या पद्धतीने तुम्ही पण हुक लावा. आता इथं आपला दोरा संपलेला आहे. तर मी दुसरा दोरा परत 4 पदरी ओळून घेणार आहे. तर अजून आपलं 1 हुक लावायचं बाकी. 5 हुक आपले इथे लावून तयार झालेले आहे. तर मैत्रिणींनो, जर चॅनलवर नवीन असा चॅनल नक्की सबस्क्राईब करून जा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकही नक्की करा. तर बघा, इथे पण हा आपला टाका टाकून घ्यायचा आहे आणि गाठ मारून घेतलेली आहे. तर आता आपण अजून 5वा हुक लावणार आहोत. दोरा ओळून घेतलेला आहे मी. 4 पदरी दोरा घेतलेला असतो. बटनला आणि हुक लावताना तुम्ही कधी पण 4 पदरी दोरा घ्या.
तर तुमचा ज्यावेळेस हुक बटन लावता त्यावेळेस गुंथा होते, गाठा पडतात, तर 4 पदरी दोरा घेतला तर तुमच्या गुंथा आणि गाठा इथे होणार नाही. ज्या ताई नवीन आहेत त्यांना हुक लावण्याची पद्धत अजून माहिती नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ माझा उपयुक्त आहे. त्यांनी शेवटपर्यंत बघितला तर माझा व्हिडिओ बघितला असेल त्यांच्यासाठी खूप खूप मी धन्यवाद सांगते. त्यांना आज खूप योग्य माहिती या व्हिडिओमधूनच मिळाली आहे. तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने शेवटचा हुक लावताना या इथे 3 ते 4 अशा टाके टाकून घ्यायचे. गाठ व्यवस्थित पॅक करायची आहे आणि दोरा व्यवस्थित तोडून घ्यायचा. तर इथे बघा किती सुंदर असे इथे हुक बसले, सैल बसलेले होडले पण जात नाही. तर आता आपण हे पहा, हे आय आहेत, हे आयचे आपल्याला टाके खोलून घ्यायचे आहेत. ते मी इथे हे टाके खोलून घेत आहे आणि टाके खोलल्यानंतर हे सगळे आईचे जे टाके खोलल्यानंतर हे सगळे हुक आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचे. म्हणजे कस्टमरला ब्लाऊज देताना आपले हुक व्यवस्थित लागत आहेत की नाही याची पहिले खात्री करून घ्यायची. सगळं ब्लाऊज व्यवस्थित चेक करून आपल्याला कस्टमरला ब्लाऊज हे द्यायचं असतं. तर बघू शकता तुम्ही किती छान असे इथे हुक लागलेले आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुम्हालाही प्रिन्सेस कट ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज शिकायचे असेल तर आपले लाईव्ह कायम जॉईन करा. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.